नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 तासिकेला आपण पहिल्या तासिकेला आपण शब्दार्थ पाहिले आणि दुसऱ्या तासिकेला आपण धड्याचे वाचन पाहिले. चला तर आज मी तुम्हाला 32 पेज नंबरवरील द बबुल ट्री हा लेसन समजावून सांगणार आहे. बघा, छान लक्ष देऊन ऐकायचं आहे. इन अ ग्रुप ऑफ मँगो ट्रीज. ग्रुप म्हणजे छोटंसं जंगल. मँगो ट्रीजच्या छोट्याशा जंगलामध्ये देअर वॉज अ वन लिटल बबुल ट्री. तिथे एक छोटंसं बाभळीचं झाड होतं. बबुल ट्री म्हणजे बाभळीचं झाड. द लिटल ट्री वॉज प्रिटी. ते खूप सुंदर होतं. बट इट वॉज नॉट हॅपी. पण ते काही आनंदी नव्हतं, हॅपी नव्हतं. वन डे इट सेड. एके दिवशी ते म्हणालं. इट सेड. इट म्हणजे ते आणि सेड म्हणजे म्हणालं. आता काय म्हणालं ते बघा, इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्हाला ते वाक्य दिलेलं आहे. आय डू विश आय हॅड बिग लीव्स. मला असं वाटतंय किंवा माझी अशी इच्छा आहे की मला मोठी पानं यावीत. All the other trees have big leaves. सगळ्या बाकीच्या ट्रीजला बिग लीव्ज आहेत. My thorns. thorns म्हणजे काटे. कसे आहेत काटे? आर शार्प. शार्प म्हणजे टोकदार आणि स्टिफ. स्टिफ म्हणजे कडक. म्हणजे हे माझ्या अंगावर जे काटे आहेत ते शार्प आणि स्टिफ आहेत. चिल्ड्रन डू नॉट लाईक मी. चिल्ड्रन म्हणजे मुलं. डू नॉट लाईक मी म्हणजे त्यांना मी आवडत नाही. नेक्स्ट डे. बघा, पुढच्या दिवशी. वेन द लिटल ट्री वोक अप. वोक अप म्हणजे झोपेतून उठले. इट हॅड बिग लीव्ज. आणि त्या झाडाला त्याने जी इच्छा व्यक्त केली होती त्याप्रमाणे मोठी पानं आली. इट वॉज जस्ट लाईक द मँगो ट्रीज. आणि ती पानं कशी होती? जस्ट लाईक द मँगो ट्रीज. मँगो ट्रीज सारखीच होती. बट अ गोट केम अलॉंग. पण तिथं कोण आलं? शेळ्या आल्या. अँड एट अप ऑल द बिग लीव्स. एट अप म्हणजे खाऊन टाकली. ऑल द बिग लीव्स म्हणजे सगळी पानं खाऊन टाकली. ओ डिअर सेड द बबुल ट्री. अरे बापरे. आय विश आय हॅड गोल्ड लीव्स. माझी अशी इच्छा आहे की आय हॅड गोल्ड. गोल्ड म्हणजे सोनं. मला आता सोन्याची पानं पाहिजेत. गोट्स डू नॉट ईट गोल्ड लीव्स. आणि शेळ्या काही सोन्याची पानं खाऊ शकणार नाहीत. नेक्स्ट डे म्हणजे पुढच्या दिवशी. वेन द लिटल ट्री वोक अप. जेव्हा ते झोपेतून उठले. इट हॅड गोल्ड लीव्स. आणि अशा प्रकारे त्या झाडाला सोन्याची पानं आली. हाऊ हॅपी आय एम. मी किती खुश आहे आज. इट सेड. बट थीफ केम. थीफ म्हणजे चोर. तिथे कोण आले? चोर. अँड स्टोल ऑल द गोल्ड लीव्स. स्टोल म्हणजे चोरणे. आणि सगळी त्या झाडाची सोन्याची पानं चोरून नेली. ओ डिअर सेड द बबुल ट्री. आय विश आय हॅड ग्लास लीव्स. ग्लास म्हणजे काच. मला आता काचेची पानं पाहिजेत. थीव्स डू नॉट स्टील ग्लास लीव्स. थीव्स, एका चोराला थीफ म्हणतात आणि अनेक चोर असतील तर थीव्स म्हणतात. चोर काही माझी काचेची पानं चोरू शकणार नाही असं ते म्हणतं आणि झोपी जातं. नेक्स्ट डे. वेन द लिटल ट्री वोक अप. पुढच्या दिवशी जेव्हा ते झाड झोपेतून उठलं. इट हॅड ग्लास लीव्स. आणि अशा प्रकारे त्याला काय आली? काचेची पानं आली. हाऊ हॅपी आय एम. मी किती खुश आहे. सी माय लीव्स शाईन इन द सन. बघा, माझी पानं कशी शाईन म्हणजे चमकतायत. कशात? सूर्याच्या प्रकाशामध्ये. बट अ स्ट्रॉंग विंड स्प्रँग अप.
स्प्रँग अप म्हणजे जोराने वाहायला लागला किंवा अचानक जोरात असा वारा वाहायला लागला. विंड म्हणजे वारा. Ooh, said the wind. And it broke all the glass leaves. आणि त्या जोराच्या वाहणाऱ्या वाऱ्यामुळं झाडाची पानं हलताना एकमेकांवर आदळून फुटून गेली. ब्रोक म्हणजे फुटणे. ओ डिअर, सेड द बबूल ट्री. अरे देवा, काय झालं हे? आय विश आय हॅड माय थॉर्न्स अँड स्मॉल लीव्स अगेन. आणि शेवटी ते झाड म्हणतं, माझी अशी इच्छा आहे की मला माझे काटेच पाहिजेत आणि स्मॉल लीव्स, मला छोटी छोटी पानंच पाहिजे. गोट्स डू नॉट ईट देम ऑल अप. आणि शेळ्या जरी आल्या तर त्या काही काट्यामुळं ती पानं खाऊ शकत नाही. द विंड विल डू नॉट देम नो हार्म. आणि त्या पानांना वारं जरी जोरात आलं तरी काही हार्म म्हणजे इजा पोहोचत नाही. देन द ट्री वेंट टू स्लीप. आणि असं म्हणून ते झाड झोपी गेलं. बघा, एक ओळ राहिली. थीव्स डू नॉट स्टील देम. आणि अशा प्रकारे चोर सुद्धा काही ती पानं सोन्याची नसल्यामुळे चोरू शकत नाहीत. आणि असं म्हणून ते झाड झोपी गेलं. नेक्स्ट डे व्हेन इट वोक अप. पुढच्या दिवशी जेव्हा झाड झोपेतून उठलं, इट हॅड ऑल इट्स थॉर्न्स. आणि अशा प्रकारे त्याला त्याची जे जुनं झाड होतं म्हणजे तशाच प्रकारे त्याला त्याचे ते काटे मिळाले. अँड स्मॉल ग्रीन लीव्स अगेन. आणि त्या झाडाला परत छोटी छोटी पानं त्याला मिळाली. ओ आय नेव्हर वॉज सो हॅपी. ते काय म्हणतं, मी इतका खुश याच्या आधी कधीच नव्हतो. सेड द बबूल ट्री. अशा प्रकारे मी हा लेसन तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. तुम्ही ह्या धड्याचं आज लेसन ऐकल्यानंतर वाचन करायचं आहे. आणि जेव्हा मी शिकवत होते तेव्हा सगळ्यांनी आपल्या पुस्तकामध्ये बोट ठेवून छान ऐकायचं आहे.